नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता या चॅप्टरवर एक उदाहरण पाहणार आहोत। बुद्धिमत्तेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, परंतु मुलांना सोडवण्यासाठी खूप अवघड जातात आणि अशाच उदाहरणामधील हे एक अवघड असं वाटणारं उदाहरण किती सोपं आहे हे आपण पाहणार आहोत। बुद्धिमत्तेमध्ये ट्रिक समजणे महत्त्वाचे आहे। जर आपण वेगवेगळ्या ट्रिक जर माहित असतील तर नक्कीच आपण बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो। ठीक आहे, तर मग चला आपण हे उदाहरण आता पाहूया। उदाहरण आता सांगितलेलं आहे, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। या ठिकाणी आपल्याला तीन संख्या दिलेल्या आहेत, तीन वेगवेगळे चिन्ह या ठिकाणी दिलेले आहे। आता पहा, पहिलं ट्रायंगल दिलेलं आहे। या त्रिकोणामध्ये वर आहे 14, 12, 6 आणि त्रिकोणात आहे 8 हे आहे या ठिकाणी। नंतर या त्रिकोणाच्या बाहेर इथं 12, 20, 16 आणि मध्यभागी 12 ही संख्या दिलेली आहे आणि आपल्याला उत्तर विचारलंय की या संख्येमध्ये 9, 5, 6 ही संख्या दिलेली आहे, तर या त्रिकोणामध्ये कोणती संख्या येईल असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 1 4, पर्याय क्रमांक 2 ला 5, पर्याय क्रमांक 3 ला 9 आणि पर्याय क्रमांक 4 ला 14 अशा संख्या दिलेल्या आहेत। या चारही पर्यायापैकी एक कोणती तरी संख्या येणार आहे ती आपण या त्रिकोणामध्ये लिहिणार आहोत आणि हे त्याचं उत्तर असणार आहे। मग मित्रांनो, आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रिक आहेत की जेणेकरून ही एकच ट्रिक महत्त्वाची नाहीये, परंतु आता तुम्ही डोकं लावा की याच्यामध्ये कोणती ट्रिक आता कामी येईल। आपण या ठिकाणी सहज विचार करू शकतो की या 8 आणि या 6 मध्ये 2 चा फरक आहे। त्याच्यानंतर या 8 आणि या 12 मध्ये 4 चा फरक आहे, म्हणजे 2 आणि हे 4 आणि त्याच्यानंतर 8 आणि 14 मध्ये 6 चा फरक आहे, म्हणजे 2 4 6 असा फरक आहे। परंतु ही ट्रिक या ठिकाणी फायद्याची ठरत नाही, तर आपण या ठिकाणी ही ट्रिक पाहणार आहोत। नवीन ट्रिक आहे, आपण पाहू शकता। या ठिकाणी या उदाहरणामध्ये आपल्याला या तिन्ही संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे। या तिन्ही संख्येची बेरीज बघा, 14 आणि 6 20, 20 आणि 12 32, या ठिकाणी 32 येतात, हे 32। यानंतर 12 आणि 20 32, 32 आणि 16 48, या ठिकाणी 48 ही संख्या येते। यानंतर आपण हे 9 आणि 5 14, 14 आणि 6 हे 20, या ठिकाणी 20 ही संख्या येते। आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, याची एक ट्रिक आहे, ही तुम्हाला सांगितली सगळ्यांची बेरीज करून घ्यायची। आता आपण याची बेरीज करून घेतलेली आहे आणि बेरजेला आपल्याला एकच करायचं आहे की या 8 ने या आलेल्या संख्येला भागायचं आहे। मग 8 ने जर आपण या 32 ला भाग दिला तर 8 चौक 8 ने भाग दिला आपण, 8 एक 8 आणि 8 चौक 32, म्हणजेच 4 वेळेस 8 चा पाढा मोजावा लागला। ओके, यानंतर आता या ठिकाणी या बेरीज झालेली आहे 48, याला आपल्याला 12 ने भागायचं आहे, म्हणजे 12 12 एक 12 आणि 12 चौक 48, म्हणजे याला सुद्धा 12 ने भागल्यानंतर 4 वेळेस आपल्याला 12 चा पाढा मोजावा लागला। मग आता इथं आहे 20, मग जर आपण या ठिकाणी 5 घेतले तर 5 ने जर भाग दिला, 5 एक 5 आणि 5 चौक 20, म्हणजे इथं 4 वेळेस 5 ने सुद्धा 4 वेळेस आपण भागाकार केल्याच्या नंतर बरोबर सगळ्यांचं आलं, म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक 2 संख्या येणार आहे इथं 5। ट्रिक कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। धन्यवाद।